त्या दिवशी मी दरवाजाजवळ उभी होते, हात दरवाजाच्या कडेवर ठेवलेला आणि मागून आईचा आवाज येत होता, "स्वरा, थांब ना गं बाळा, एकदा तरी विचार कर." आईचा आवाज थरथरत होता. रडून रडून शब्द तुटत होते. बाबा काही बोलत नव्हते, फक्त उभे होते मला बघत. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, पण एक खोल दुःख होतं. जणू ते विचारत होते मला, "आम्ही कमी पडलो का तुझ्यासाठी?" आणि मी एक शब्दही न बोलता दरवाजा उघडला आणि घराबाहेर पडले. त्या एका पावलाने मी फक्त घर नाही सोडलं, तर मी माझं सगळं आयुष्य मागे टाकलं होतं. माझं नाव स्वरा आहे आणि ही माझी गोष्ट आणि मी केलेली चूक मी तुम्हाला सांगत आहे. एक साधी मध्यमवर्गीय घरातली मुलगी, ना फार श्रीमंत ना फार गरीब, पण एक गोष्ट खूप होती आमच्याकडे, ते म्हणजे प्रेम. बाबा बँकेत नोकरी करायचे, सकाळी वेळेवर उठायचे, नीटनेटके कपडे घालायचे आणि निघताना ते नेहमी माझ्याकडे बघून म्हणायचे, "अगं स्वरा, अभ्यास नीट कर, तू खूप पुढे जाणार आहेस." मला तेव्हा हे वाक्य अगदी साधं वाटायचं, पण आज समजतं त्या वाक्यात त्यांची सगळी स्वप्न होती. माझी आई, आई तर माझं सगळं जग होती. सकाळी मला उठवणं, माझे केस विंचरणं, डब्यात माझ्या आवडीचा पोळी भाजी ठेवणं. कधीकधी मी चिडायचे आणि तिला म्हणायचे, "आई, किती करतेस गं तू?" ती फक्त हसायची आणि म्हणायची, "एक दिवस तू दूर जाशील ना, तेव्हा मला हे आठवेल सगळं." तेव्हा मी फक्त हसायची. आता तेच शब्द आठवले की डोळे माझे पाणावतात. मी 9वीत होते तेव्हा. वय असं जिथे सगळं नवीन वाटतं, भावना पटकन जुळतात आणि निर्णय विचार न करता घेतले जातात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि मी मामाच्या गावाकडे गेले होते. छोटंसं गाव, शांत, निवांत. शहरासारखा गोंधळ नाही आणि गावासारखी कडक बंधनं पण नाहीत. पहिले काही दिवस खूप छान गेले. मामीसोबत स्वयंपाकात मदत करणं, मामासोबत बाजारात जाणं आणि संध्याकाळी गच्चीवर बसून गार वारा घेणं, हे सगळं छान चालू होतं. पण एक दिवस घरातला फ्रीज बंद पडला. मामांनी कुणाला तरी फोन केला. थोड्या वेळाने दरवाजावर टकटक झाली. फ्रीज बघायला आलोय असा बाहेरून आवाज आला, म्हणून मी दरवाजा उघडला. आणि कधीकधी ना, आपल्या आयुष्यात काही लोक येतात आणि आपण ओळखत पण नाहीत की ते आपलं आयुष्य बदलून टाकणार आहेत म्हणून. तो समोर उभा होता. त्याचं नाव होतं रोहित. वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा होता. 24-25च्या आसपास असेल. साधे कपडे, पण बोलण्यात एक वेगळीच स्टाईल होती त्याच्या आणि डोळ्यात एक कॉन्फिडन्स होता. तो आत आला, काम करायला लागला, पण माझं लक्ष हे वारंवार त्याच्याकडेच जात होतं. तो त्या दिवशी गेला, पण माझ्या मनात मात्र राहिला. दुसऱ्या दिवशी तो परत आला. मग पुन्हा त्याने त्याचं काम सुरू केलं. पण त्याच्या येण्याची वाट बघायला लागली होती मी आता. एक दिवस तो म्हणाला, "तू अभ्यास करतेस ना?" मी म्हणाले, "हो, मी 9वीत आहे." तो हसला आणि मला म्हणाला, "छान आहे, पण तू बाकी मुलींसारखी नाहीस." मी थोडी थबकली. "काय?" तो म्हणाला, "तुझ्यात काहीतरी वेगळं आहे." बस इतकंच पुरेसं होतं. कोणीतरी मला वेगळी म्हणालं होतं आणि मी त्या एका वाक्यात हरवले होते. हळूहळू आमच्या गप्पा वाढत गेल्या. तो काम संपलं तरी थांबायला लागला, फक्त माझ्याशी बोलायला. आणि मला त्याच्याशी बोलायला आवडायला लागलं. एक दिवस त्याने माझा नंबर मागितला. मी थोडी घाबरले, पण मी दिला. आता गप्पा फोनवर सुरू झाल्या. रात्री सगळे झोपले की मी हळूच फोन घ्यायचे आणि त्याच्याशी बोलायचे. त्याचा आवाज माझ्या दिवसाचा सगळ्यात छान भाग झाला होता. एक रात्री तो मला म्हणाला, "स्वरा, मला तुझ्यावर प्रेम झाले." माझं हृदय जोरजोरात धडधडलं. मी विचारलं, "पण मी लहान आहे." तो हसला आणि मला म्हणाला, "प्रेमाला वय नसतं." आणि मी त्याच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवायला लागले. घरी परतल्यावर मी बदललेले होते, पण माझे आईबाबा तेच होते. पण मला ते समजत नाहीत असं मला वाटायला लागलं.
आई काही बोलली की चिडचिड व्हायला लागली. बाबांनी काही विचारलं की राग यायला लागला. एक दिवस आईने माझा फोन पाहिला आणि सगळं उघड झालं. त्या दिवशी घरात खूप मोठं भांडण झालं. बाबा ओरडत होते, आई रडत होती. तुला कळतंय का तू काय करतेस? तो तुझ्यापेक्षा किती मोठा आहे? पण मी फक्त एकच म्हणत होते, मी त्याच्यावर प्रेम करते. आणि मग मग मी घर सोडलं. सुरुवातीला सगळं छान होतं. मला तो सांभाळत होता, माझी काळजी करत होता, मला फिरायला नेत होता. मला वाटलं मी जे केलं ते अगदी बरोबर केलं. पण थोड्या दिवसांनी सगळं बदलायला लागलं. तो चिडचिड करायला लागला, लहान सहान गोष्टीवर ओरडायला लागला आणि एक दिवस त्याने मला चापट मारली. त्या क्षणी माझं सगळं तुटलं. पण खरा धक्का तर अजून बाकी होता. मला कळालं की तो आधीपासूनच लग्न झालेला होता. त्या दिवशी मी संपले. आज मी एकटी आहे. तो मला सोडून गेला आणि मी माझ्या चुकीसोबत जगते. आजही आईचा आवाज आठवतो, एक दिवस समजेल तुला. हो आई, समजलं, पण खूप उशिरा. प्रेम चुकीचं नसतं, पण चुकीच्या माणसावर केलेलं प्रेम संपूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकतं. गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या एका आणखीन नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.